नमस्कार, मी ज्योती तुमचं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण छान असा कलिंगडाचा थंडगार सरबत करणार आहोत, जो आपल्याला खाता खाता पिता सुद्धा येईल आणि पिता पिता खाता सुद्धा येईल। तसा छान असा एकदम सुंदर आणि एकदम मधुर असा कलिंगडाचा सरबत करणार आहोत। तर हल्ली उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे, तर त्यासाठी आपल्या शरीराला अशा सरबतांची किंवा त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या थंड पदार्थांची सुद्धा भरपूर गरज आहे। तर असंच आज आपण एक सरबत करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे कलिंगड घेतलेलं आहे। आज आपण कलिंगडाचं सरबत करणार आहोत। तर कलिंगड असं मी हिरव्या रंगाचं घेतलेलं आहे, छान असं पिकलेलं घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान असं पिकलेलं आहे आणि हा जो डाग आहे वरचा तो जमिनीवर पिकल्यामुळे लागलेला आहे, हे खराब वगैरे अजिबात नाही। तर सर्वात अगोदर आपल्याला हे कलिंगड मस्त असं चिरून घ्यायचं आहे, कारण ते आतून कधीकधी खराबसुद्धा असू शकतं किंवा कच्चंसुद्धा असू शकतं। तर त्यामुळे आपल्याला अगोदर हे कलिंगड छान चिरून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हे कलिंगड ओळखायला येत नसेल की खराब आहे की चांगलं, तर तुम्ही जे विक्रेते असतात त्यांच्याकडूनच हे चिरूनसुद्धा घेऊ शकता। आता मी हे मस्त असं चिरून घेतलेलं आहे, याचे 2 भाग घेतलेले आहेत करून। आता हे पहा, आपलं कलिंगड अगदी छान पिकलेलं आहे आणि लालबुंद आहे अगदी मस्त। जर तुम्हाला शक्य असेल तर अशा हाताने किंवा एखाद्या चमच्याने चाकूने या कलिंगडाच्या बिया वरच्यावर अगदी अलगद काढून घ्यायच्या आहेत, हे पहा। आणि जे राहिलेल्या आहेत कलिंगडाच्या बिया, तर त्याचं पुढे जाऊन काय करायचं ते मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ते कशा वेगळ्या करायच्या ते सुद्धा सांगणार आहे। तर कलिंगडाचे आपल्याला आणखीन 2 भाग इथे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला हे चिरण्यासाठी अगदी सोयीस्कर पडेल। तर अगदी असे काप देऊन घ्यायचे आहेत याला आणि मध्ये असं चिरून घ्यायचं आहे, म्हणजे कलिंगडाचे अगदी सहज तुकडे होतात। आणि ह्या ज्या बिया आहेत त्या मी राहू दिलेल्या आहेत। जर तुम्हाला वेचता येत असतील तर हाताने किंवा चाकूने चमच्याने हे तुम्ही वेचूसुद्धा शकता, परंतु हे आपण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे अगदी छान बारीक होणार आहेत, तर त्यामुळे मी अजिबात ह्या काढणार वगैरे नाही आहेत। तर सर्व कलिंगड मी अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे। जे मी ह्याचे 2 भाग केलेले आहेत ना, ते पूर्ण मी हे चिरून घेणार आहे। आणि ते हे कलिंगड आहे ना, ते खूप सुंदर लालसुद्धा आहे आतमधून आणि खूप असं गोडसुद्धा आहे। पाहू शकता इथे मी सर्व कलिंगड इथे असं कापून घेतलेलं आहे, याचे तुकडे करून घेतलेले आहे। तर आणखीन एक भाग आहे तो सुद्धा मी अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे, हे पहा। आता हे दुसऱ्या भागाचे सुद्धा मी तुकडे ह्याच ताटामध्ये काढणार आहे। आता एक मोठे मिक्सरचं जार घ्यायचं आहे आपल्याला आणि अर्धे कलिंगडाचे तुकडे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। अर्धा कप इथे मी साखर घातलेली आहे। तुम्हाला जर नंतर साखर घालायची असेल यामध्ये तरीसुद्धा तुम्ही घालू शकता। आता मी एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्यामध्ये साखरसुद्धा आपली वाटली गेलेली आहे। आता आपल्याला एका चाळणीने हे छान असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्या बिया अगदी छान अशा वेगळ्या होतात, हे पहा। अगदी छान याच्या बियासुद्धा वेगळ्या होतात आणि कलिंगडाचा जाडसर वगैरे जो चोथा राहिलेला आहे तो सुद्धा ह्या चाळणीमधून वेगळा होतो। म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्याच्या बिया जास्त वेचल्या नाहीत, कारण त्या ह्या चाळणीमधून सहज अगदी वेगळ्या होतात। तर अगदी बिया वेचणं हे किचकट काम वाटतं, तर त्यामुळे मी ह्या बिया जास्त वेचल्या नाहीत। तर तुम्ही पाहू शकता मी चाळणीमधून गाळून घेतलेला आहे आणि आपला रस अगदी छान असा सुंदर तयार झालेला आहे कलिंगडाचा आणि याचा रंग अगदी ओरिजिनल मस्त आलेला आहे। आता जे अर्धे कलिंगडाचे तुकडे मी एका ताटामध्ये ठेवले होते ते सुद्धा ह्यामध्ये घालूया, म्हणजे आपल्याला हा सरबत खाता खाता पिता येईल आणि पिता पिता खातासुद्धा येईल। आता मी इथे 2 चमचे इथे सब्जाचं बी घेतलेलं आहे। तर हे 2 चमचे सब्जाचं बी मी 2 ते 3 तास अगोदर पाण्यामध्ये छान भिजवून घेतलं होतं। तर हे घातल्यामुळे आपल्या शरीराला थंडावासुद्धा येतं खूप छान आणि हे दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसतं। तर हे सब्जाचं बी तुम्ही कोणत्याही सरबतामध्ये घातलं तरीसुद्धा चालू शकतं। आता अगदी छान दिसतं आपलं हे सब्जाचं बी, तुम्ही पाहू शकता। हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी इथे 1 कप थंड असं दूध घेतलेलं आहे। तर इथे मी तापवून घेतलेलं आहे आणि मग ह्याला फ्रीजमध्ये ठेवून छान थंड केलेलं आहे, त्यामुळे आपलं सरबतसुद्धा थंड होतं आणि दूध घातल्यामुळे आपल्या सरबताचा रंगसुद्धा अगदी सुरेख येतो, तुम्ही पाहू शकता। आता अगदी 2 ते 3 चमचे मी इथे गुलाबाचं सरबत घातलेलं आहे। तर इथे गुलाबाचं सरबत मी घरीच बनवलेलं आहे, ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून घेऊ शकता। अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हा सरबत बनवून तयार होतो। जर तुमच्याकडे बाजारामध्ये मिळणारा गुलाब सरबत किंवा रूह अफजा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। तर अशा पद्धतीने आपलं इथे कलिंगडाचं सरबत छान तयार झालेलं आहे। तर आता हे कलिंगडचं मस्त असं सरबत आपण सर्व करून घेऊया। त्यासाठी मी इथे 4 ग्लास घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी इथे 2-2 बर्फाचे तुकडे घातलेले आहेत।
आणि जरी थंड नसेल आवडत, बर्फाचे तुकडे नसतील आवडत, तरीसुद्धा तुम्ही असंच पिऊ शकता, कारण मी ह्यामध्ये थंड दूधच वापरलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही हे डायरेक्टसुद्धा पिऊ शकता. तर अशा पद्धतीने आज आपण कलिंगडाचं सरबत केलेलं आहे. तर शरीराला थंडावा देण्यासाठी हे सरबत अतिशय आवश्यक आहेत. आणि मी सब्जा बी, गुलाब सरबत घातलं, त्यामुळे हे जे सरबत आहे ते शरीराला थंडावा देणारंसुद्धा आहे. अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता, अगदी आनंदाने पितील. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.